नमस्कार मित्रांनो. सगळेजण मला विचारत होते ते मी लाईव्हवर जे सब्जेक्ट घेतलेला ना, मुलीच्या न्याय मिळाला नाही मिळाला, मिळणार नाही मिळणार याच्याबद्दल जो मी विषय मांडत होते लाईव्हवरती, तर खूप लोक जुळलेले माझ्यासोबत. आणि आता मी दुसरे लाईव्ह घेत आहे, म्हणजे तो सब्जेक्ट मी थोडा बंद केला आणि दुसरा लाईव्ह चालू केला. तर त्याच्यामुळे ना खूप लोक मला कमेंट करून म्हणतायत, ताई तुम्ही का बंद केला, का विषय तो बंद केला, का विषय बंद केला. तर मी सगळ्यांना सांगते की तो मी डेली 4-5 दिवस मी डेली तो विषय घेतलेला. तर माझ्या यूट्यूब वरती तो गाईडलाईनमध्ये खिलाफ राहतो. म्हणजे आपण खूप लोक येतात त्याच्यामध्ये, आपल्याला खूप काही बोलून जातात. कोणी पॉलिटिक्सवाले येतात बोलतात, कोणी कायदा संविधान सांगणारे येतात, कोणी जातीवादी करणारे येतात, कोणी त्या छोट्या ज्याने गुन्हा केला त्याचा साथ देणारे येतात, ज्याच्यावर गुन्हा म्हणजे ज्याच्या सोबत गुन्हा झाला ते लहान चिमुकली तिच्यावर कितीतरी घाण कमेंट करतात. तर त्याच्यामुळे ते पण मेंटल थोडं आपण हे होऊन जातो की अशी परिस्थिती समाजामध्ये बघून आपण मेंटली डिस्टर्ब होऊन जातो की कशी लोक येतात माझ्या लाईव्हवरती. ज्या वेळेस मी लाईव्ह घेतलेली त्या विषयावरती तर अशी खूप माझ्यासमोर आलेले लोक खूप. तर याच्यावरून कळतात की आपल्याला आपल्या समाजामध्ये कशी लोक आहेत अजूनपर्यंत जिवंत. खरंच मुलगी सुरक्षित आहे का, हे सरकारने शासनाने लक्षात घेऊन याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि सुरक्षेबाबत याच्यावर कायदा सुरू केला पाहिजे. एक नवीन कायदा नोंदणी केला पाहिजे. आपण याच विषयी मतं मांडत होतो, आपण याच विषयी बोलत होतो लाईव्हवरती. तर मी गाईडलाईनच्या खिलाफ म्हणजे नाही जाऊ शकत ना यूट्यूब, कारण मी पण या यूट्यूबवर मेहनत केली आहे, माझी 6 महिन्याची मेहनत आहे. तर अशी एकदम नाही घेऊ शकत. तर मी घेणार, हा विषय मी घेणार. आणि जनता हे लवकर झोपतात, खरं सांगते लवकर झोपली. सोशल मीडियावर जेव्हा हे बातमी आली तेव्हाच आपल्याला माहीत पडते ना. मग सोशल मीडिया का एकदम हे झालेली, सोशल मीडिया का एकदम बंद करून टाकलेली, लवकर झोपतात जनता. आता 2 महिन्याने अजून असं झाले ना, 1 महिन्याने 2 महिन्याने अजून सोशल मीडिया वर चालू करेल, हॅशटॅग अजून वर चालू करेल. मी तर फक्त माझा छोटासा प्रयत्न केला. जेही 200-400 जेही लोक माझ्यासोबत जुळत होते त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यांची जे मत आहेत त्यांच्यावर मत माझं मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मी तर या जे शिक्षा आहे ते त्याच्या तर खिलाफच आहे. मी तर खरंच बोलते की सजा व्हायला पाहिजे, चौरंग व्हायला पाहिजे, याच्यात चौकात व्हायला पाहिजे. पण आता मुली सुरक्षित आहेच नाही. आता अजून एक न्यूज आलेली होती की एका मुलीवर अत्याचार झालेला, तर त्या मुलीने कायद्याने त्याला माफ करून सोडून दिले. तर मग ते मुलगी जेव्हा हे आलेली, तो मुलीला दिसला तो फिरताना बाहेर, तर तिने एकदम त्याला ठार करून दिलं. का करून दिलं ठार? कारण तिचा हक्क होता, तिच्यावर अत्याचार झालेला म्हणून तिलाच हक्क होता त्याला ठार करण्याचा. कुणाला अधिकार नव्हता की त्याला माफ करायचं नाही करायचं, तो फक्त त्या मुलीचाच अधिकार होता. आज जिच्यावर अत्याचार झाला तिचे आई वडील जर एवढे आंदोलन करत आहे, एवढे मोर्चा काढत आहे, तर त्यांचं कुठेतरी तळमळ आहे ना. आता अजून एक IPS होती, जे बांगलादेशमध्ये जे IPS, तिने रात्री 2 वाजता ते म्हणजे अशीच फिरत होती समाजामध्ये. रात्री 2 वाजता कशा प्रकारचे लोक आहे या समाजामध्ये ते सांगण्याचा तिने प्रयत्न केलाय. तर 40 पुरुष तिच्या जवळ आलेले विचारायला, चलती है क्या, कितना पैसा लेंगे, का से है, घर छोड़ दूं क्या, असे लोक तिच्या समोर 40 प्रकारचे. ज्या वेळेस तिला गार्ड म्हणून, सिक्युरिटी म्हणून जेव्हा तिचे जे पोलीस कॉन्स्टेबल जे आले ना, तेव्हा सगळ्यांना माहिती पडलं, सगळ्यांना पकडलं, 40 जणांना पकडून तिला माफी मागायला लावली. म्हणजे असा समाज आहे आपला. 2 वाजता रात्री मुलगी सुरक्षित नाही आहे. 2 वाजता मुलगी जर रस्त्यात जरी उभी असली तर तिला कितीतरी वेगवेगळ्या नजरेनं बघतात लोक, कितीतरी वेगवेगळ्या विचाराने लोक जातात तिच्यापासून. अशा प्रकारचा आपला समाजाचा दृष्टिकोन आहे मुलीकडे बघण्याचा.
म्हणून मुलगी सुरक्षित आहेच नाही, मुलगी सुरक्षित आहेच नाही, त्याच्यासाठी कायदा काढायला पाहिजे सरकारने. मी हे व्हिडिओमधून तुम्हाला सांगत आहे. आणि जे माझ्या लाईव्हवरती विषय तो पण मी विषय घेणारच आहे विषय. मला जागृती करायची आहे. जनता आता झोपलेली राहते, जनता 2 महिन्याने 1 महिन्याने आणखी उठते. मला याबद्दल जागृती करायचीच आहे. तर याच्याबद्दल मी लाईव्ह पुन्हा घेणारच आहे. बस आता मी माझे व्हिडिओ हा टाकण्याचा दृष्टिकोन हेच होतं की मला खूप जण आहे माझ्या लाईव्हवरती. माझा एका व्हिडिओमध्ये माझा वॉच टाईम कंप्लीट झाला एका लाईव्हवरती. तर विचार करा मला लोक किती जुळले असेल माझ्या त्या लाईव्हवरती. तर त्याच्यामुळे ते लोक आज पण मला विचारते ताई तुम्ही विषय का बंद केला. त्याच्यामुळे मी त्यांना सांगते की मला ते थोडं डेली मी तशी लाईव्ह नाही घेऊ शकत, गाईडलाईनच्या खिलाफ येईल यूट्यूबच्या. त्याच्यामुळे याच्यावर मी विषय घेणार आहे, चालू करणार आहे माझी लाईव्ह. तर तेव्हा आपण यावरची तुमचे मतं जाणून घेऊ आणि माझं काय मत आहे त्याविषयी तुमच्या मतांवर तर मी तुम्हाला ते नक्कीच सांगेन. ओके, धन्यवाद.